नमस्कार, मी ॲडव्होकेट सोनल थोरात। आज आपण गिफ्ट डीड म्हणजे दानपत्र याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। दानपत्र हे एक कायदेशीर दस्तावेज आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपली स्थावर मालमत्ता म्हणजे फ्लॅट, लँड, जमीन किंवा जंगम मालमत्ता म्हणजे दागिने, शेअर्स, पैसे इत्यादी दुसऱ्या व्यक्तीला स्वइच्छेने आणि विना मोबदला देते त्याला आपण गिफ्ट डीड बोलतो। दानपत्र म्हणजे गिफ्ट डीड करताना रजिस्ट्रेशन अनिवार्य आहे। त्याच्यामध्ये दान घेणारा व दान देणारा यांच्या सह्या आणि 2 साक्षीदार यांच्या सह्या जरुरी असतात। खूप जणांचा प्रश्न असतो की गिफ्ट डीड रजिस्टर्ड झाल्यावरती रद्द होतं का? गिफ्ट डीड सामान्यतः रद्द होत नाही कारण ते इरिव्होकेबल असते, पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये गिफ्ट डीड रद्द होऊ शकते। पहिलं हे की जर गिफ्ट डीड घेणारा व देणारा दोघंही म्युच्युअल अग्रीमेंट करून कॅन्सलेशन डीड करून रजिस्टर करणार असेल तर तेव्हा ते गिफ्ट डीड रद्द होऊ शकतं। दुसरं आहे की अटींचे उल्लंघन झाल्यावरती म्हणजे गिफ्ट डीड मध्ये काही अटी असतात किंवा कंडिशन ठेवलेले असतात, जसे की जर माझा सांभाळ नाही केला तर मग हे गिफ्ट डीड रद्द होऊ शकतो। आई वडील असतात असं, तर मग जर कंडिशन्स पर्टिक्युलर लिहिलेल्या असतील आणि त्या कंडिशन्स फुलफिल नसतील झाल्या तर गिफ्ट डीड रजिस्टर्ड न्यायालयात जाऊन ते गिफ्ट डीड कॅन्सल होऊ शकतो। तिसरं आहे की गिफ्ट डीड फसवणूक, दबाव किंवा चुकीच्या हेतूने जर गिफ्ट डीड रजिस्टर्ड झालं असेल तर न्यायालयात दाद मागू शकतात आणि ते गिफ्ट डीड कॅन्सल होऊ शकतं। आणि चौथं आहे की जर गिफ्ट डीड कोणी स्वीकारणार नसेल, म्हणजे जर आपल्याला एखाद्याला गिफ्ट द्यायचं असेल पण तो गिफ्ट स्वीकारत नसेल तर एकतर्फी गिफ्ट डीड रजिस्टर होऊ शकत नाही। त्याच्यासाठी दोन्ही व्यक्तींची आवश्यकता असते। धन्यवाद।